गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। नद्या आपल्या भारतभूमीतून गंगा, यमुना यासारख्या अनेक पवित्र नद्या असल्यामुळे आपली भूमी ही पावन झाली आहे। अनादी कालापासून या नद्यांची थोरवी गायली जात आहे। शंकरामुळे पावन झालेली गंगा आणि भगवान श्रीकृष्णांच्या सहवासाने आनंदित झालेली यमुना यांचे महत्त्व वर्णनातीत आहे। गंगा नदी ही काशी क्षेत्री दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते, म्हणून तिला उत्तरवाहिनी म्हणतात। कोणत्याही उत्तरवाहिनी नदीमध्ये स्नान केल्यास त्याला गंगा स्नाना इतकेच पुण्य मिळते। आयुष्यात एकदा तरी माणसाने गंगा स्नान करावे। गंगा व यमुना यांच्या किनारी आपल्याकडील प्राचीन तीर्थक्षेत्रे आहेत। या नद्यांचा प्रभाव असा आहे की रोज पळीभर त्याचे पाणी तुम्ही प्यायलात तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप कमी होतात। गंगा स्नानाचे दुसरे महत्त्व असे की आपल्या पाठीमागे असलेल्या ग्रहपीडा परिहार या पाण्याने होतो। अशा या लोकमाता गंगा, यमुना या नद्यांच्या इतकीच श्रेष्ठ असलेली सरस्वती नदी आहे। गंगा, यमुना या नद्या आपण पाहू शकतो, तशी सरस्वती ही गुप्त स्वरूपातील नदी आपण पाहू शकत नाही। गुप्त म्हणजे पुन्हा उदयाला न येणारी, जिचा शोधही घेता येत नाही अशी नदी। या नदीला पुन्हा प्रकट करून घेण्याचे सामर्थ्य कोणातही नाही, कारण ती एका केसा इतक्या जाडीनेच वाहते, त्यामुळे ती दिसू शकत नाही। वैज्ञानिक तिचा शोध लावू शकतील, पण तिला पुन्हा प्रकट करू शकणार नाहीत, कारण फार पूर्वीपासून सरस्वती नदीला भगवान शंकराचा शाप आहे की तू जमिनीखालून वाहशील, म्हणजेच तू गुप्त स्वरूपात वावरशील। या शापाला उशाप नसतोच, त्यामुळे ती गुप्त रूपाने वास करते। मात्र ती ज्या मार्गाने वाहते त्या मार्गात कुठेही खणल्यास तिथे निश्चितपणे पाणी लागते। सरस्वती म्हणजे स्वर उत्पन्न करणारी, हातात वीणा घेऊन स्वरांच्या माध्यमातून शिकवणारी ती सरस्वती। ही नदी गुप्त झाल्यानंतर ती पुढे गंगेला जाऊन मिळते। पाण्याला जे निरनिराळे आवाज येतात ते स्वरच असतात। जेव्हा पाण्याचा धो-धो असा आवाज येतो तेव्हा त्याला गुप्त सरस्वती असे म्हणतात। जिथे जिथे असा आवाज येतो तिथे तिथे ती गुप्त रूपाने आहेत, म्हणजे ती वेगळी नदी अशी नाहीच। दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।